वाघमारे आपल्या आयुष्यामध्ये त्यांना अनेक वाघांना मारलेत. एक सामना मी चिरनेरच्या मैदानात बघितला होता. पावसाळी रबरबार स्पर्धा. मयूर वाघमारे गोलंदाजी करत होता आणि उस्मान पटेल खेळत होता. रायगडचा टायगर उस्मान आणि मयूर वाघमारे. त्या सामन्यामध्ये मयूर वाघमारे आणि उस्मानला बाद केलं. आम्ही समालोचन करत असताना बोललो की एका वाघाची शिकार एका वाघमारेने केली. त्या प्रकारचा खेळ या मयूर वाघमारेचा आपण अनेक वेळा पाहिलंय. सर्वांची क्रिकेट रसिकांची मनं जिंकलीत या खेळाडूनं आणि या टीमनं. सज्जनजी नव्हाळे आणि सुरेशजी पाटील ज्यानं खूप वर्ष विंदने गावच्या क्रिकेटचं नाव उज्ज्वल केलं. सज्जन नव्हाळे गोलंदाज आणि सुरेश पाटील फलंदाज यांच्याकडनं विंदने टीमसाठी विकेट हाटीसाठी 2000 रुपये असतील. स्वप्नीलजी जोशी या संघाचे आणखी एक पुरस्कर्ते आहेत. टीममध्ये इन ॲक्शन तेही खेळतात. अक्रुल पाटील सलामीचं पहिलं षटक घेऊन आलं P1चं, ज्यानं कालच्या रजनी सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 5 धावा डिपेंड केल्यात. असा हा रायझिंग स्टार खेळाडू. तालुका निहाय स्पर्धेमध्ये उरण टीममध्ये खेळणारा हा खेळाडू अक्रुल. जयेश पाटील यांच्याकडनं अक्रुलसाठी विकेट हाटीसाठी 2000 रुपये. अनेक पारितोषिक पाहायला मिळतात. पहिला चेंडू अक्रुलचा सागरसाठी सुरेख होता. सागर पाटील अर्थात सुशांत सागर ट्रॉफी चिरनेर या ट्रॉफीमध्ये आपल्या स्वप्नामधील मालिकावीर बाईक कंबाईनमध्ये दिगाडिगावचा प्रणय आणि देवतचा सागर सेम पॉइंट असा हा सागर खेळाडू मैदानच्या आतमध्ये सलामी झालाय. पहिला चेंडू निर्धाव अक्रुलचा सुरेख चेंडू P1चं षटक ज्या षटकामध्ये निर्बंध आहेत. हा चेंडू फेकून दिलाय. प्रॉपर टायमिंग नाही आहे. क्षेत्ररक्षक गीतेश धावतोय. चेंडू आडवेल तिथपर्यंत 2 धावसंख्या सहज पूर्ण 2 धावसंख्येनं देवत टीमचं खातं ओपन झालंय आणि सागरचंही खातं 2 धावसंख्येनं ओपन झालं. खऱ्या अर्थानं धारदार गोलंदाजीसाठी देवत टीम ओळखली जातोय. मयूर वाघमारे ज्यानं ग्रामीण फॉर्मेट खेळत असताना आज क्रिकेटच्या अनेक साऱ्या मोठ्या स्पर्धा त्याला आपण खेळताना पाहिल्या आणि सध्याच्या घडीला उरण विभाग या टीमसाठी एक लकी ठरलाय. कारण जेव्हा जेव्हा या विभागामध्ये हा संघ आलाय चांगला खेळ केलाय. मात्र विंदणे संघ ज्यानं मागच्या स्पर्धेमध्ये केलवणच्या मैदानावर पंचांचा हा व्हाईटचा इशारा नाही तर पुन्हा एकदा रिव्हर्सल गोलंदाजी करणार टीमकडनं. केलवणच्या मैदानावर सामना झाला होता विंदन आणि देवत. त्या मात्र सामन्यामध्ये विंदन संघ जिंकला होता. यावेळी परतफेड होईल की काय ते पाहायचं. इथं गणेश बाविस्कर सर आलेत घाटकोपर. येणार पॅनल नीरजजी राणावत हा पॅनल आहे. 12व्या खेळाडून बोलायचं नाही ही विनंती आहे. वाईट बॉल पंचांचा इशारा आलाय. वाईट अशर्तीनं 3 धावा धावपट्टावर. 2 चेंडू आतापर्यंत संपले. धावसंख्या धावपट्टावर 3. अक्रूर समोर असणारा फलंदाज सागर पाटील ज्यानं आतापर्यंत 2 चेंडू खेळले आहेत. 2 धावसंख्या ज्यानं उभारल्यात आणि 1 वाईट अशा 3 धावा धावपट्ट्यावर पाहायला मिळतात. अतिशय महत्त्वपूर्ण हा सामना दोन्ही संघादरम्यान असणारा. कारण जो संघ जिंकेल तो मात्र एका ट्रॉफीचा हकदार या सामन्यामध्ये होईल. प्रशांतजी नवाळे आणि प्रकाशजी नवाळे 2 बंधू राम आणि लक्ष्मण. प्रशांतजी नवाळे यांची मेहनत या स्पर्धेमध्ये आहे. त्यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी विंदन टीमसाठी 2000 रुपयाचे पारितोषिक असेल. आज अक्रूरसाठी असेल. अक्रूरसाठी 2000 रुपयाचे पारितोषिक आहे. प्रशांतजी नवाळे आणि प्रकाशजी नवाळे यांच्याकडनं. या चेंडूवर 1 धावाली. 1 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 4 या आकड्यावर. बिनबाद 4. दोन्ही संघ मातबगारात एक उरण तालुक्यामधील आणि एक पनवेल तालुक्यामधील. सध्याच्या घडीला उरणमध्ये खूप साऱ्या स्पर्धा आपण पाहिल्यात. रजनी स्पर्धा अजूनही काही स्पर्धा चालू आहेत. येणाऱ्या काळामध्ये खोपटा इथे आणखी एक स्पर्धा असेल. अशा अनेक स्पर्धा या तालुक्यामध्ये यावर्षी पाहायला मिळाल्यात मोठ्या प्रमाणामध्ये. पुढचा चेंडू अक्रूरचा पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. प्रॉपर टायमिंग झाला नाही. पालतूरमध्ये हा अक्रूरकडे चेंडू गेला त्याने उचलला. तिथपर्यंत हा चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या धावपट्ट्यावर स्थगित राहिली ती मात्र 4 या आकड्यावर.
अजूनही या षटकामध्ये 2 चेंडू बाकी असतील अक्रूरच्या. 4 चेंडू फेकले, 4 धाबा त्यानं या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केला. एक वाईट त्याच्यामध्ये पुन्हा एकदा सज्ज होतं अक्रूर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. समाधानासाठी हा चेंडू पॅडल स्टिपचा प्रयत्न होता, यावेळी मात्र यश त्याला मिळालं नाही. चेंडू आणखी गेलाय अतिशय वेगामध्ये, निर्धाव हा चेंडू. कौतुक करावं लागेल गोलंदाज अक्रूरचं, काही गोलंदाजी करतोय. कमी वयामध्ये आणि कमी काळामध्ये बिंदने गावाला गवसलेलं हे कोयनूर हिरा आहे अक्रूर. चेंडू निर्धाव गेलाय. या चेंडूवर जर विकेट घेतला तर प्रशांत नवाळे आणि प्रकाश नवाळे यांच्याकडनं 500 रुपये असतील. हा चेंडू सुरेख फक्त दिशा दिली. कव्हर ड्राईव्ह कव्हर लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू गेला. 1 धावसंख्या पूर्ण. चित्याच्या चपळाईप्रमाणे 2 धावा सुद्धा यावेळी पूर्ण झाल्या. 2 धावसंख्येला पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्टावर धावसंख्या बिनबाद 6 धावसंख्या पाहायला मिळाल्यात. धावपट्टावर अतिशय सुंदरशी स्पर्धा. 6 धावा. तत्पूर्वी पुण्यात आपण ऐकूया डीजे सॅमला एक सुंदर संगीत. प्रशांतजी नवाळे, जगदीश कडू आणि राकेश घरात यांच्याकडनं सुजल नवाळसाठी विकेट हाटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये अक्रूरनं केली. त्यानंतर सुजल नवाळ्याला मागच्या सामन्यामध्ये सामन्यावरचा किताब ज्या खेळाडूनं पटकवला तो खेळाडू सुजल. सज्जनजी नवाळ्याचा सुपुत्र आहे. एक काल सज्जन नवाळेनं सुद्धा क्रिकेटची अनेक शिखरे गाठली, खास करून की वेगवान गोलंदाज म्हणून सज्जन नवाळे यांना आम्ही पाहिलंय. आजी 14 मध्ये ते खेळत आहेत. त्यांचा सुपुत्र मात्र मेन टीममध्ये बिंदणे गावासाठी खेळतोय. कमी एका या सीझनमध्ये खूप फॉर्ममध्ये हा खेळाडू आलाय आणि बिंदणे गावाच्या टीमसाठी एक महत्त्वाचं योगदान त्यानं दिलंय. सुजल आलाय. आपल्या कोट्यामधील पहिलं षटक आणि संघातर्फे दुसरं. समोर असणारा फलंदाज सागर पाटील देवत संघाचा एक विस्फोटक आणि आक्रमक असा खेळाडू आहे. सागर डावकराचा चांगले फटके त्याच्या बॅटमधनं आपण नेहमी पाहिलेत. सुजलचा हा पहिला चेंडू असेल. पहिला चेंडू सफल झाला होता. फाईनल क्षेत्र निवडाचं होतं, मात्र हा चेंडू निर्धाव गेला. यशांच्या वरून हा चेंडू गेला निर्धाव सुजलचा. सुंदर चेंडू पाहायला मिळाला सुजलचा. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आज आजच्या राजधानीमध्ये पाहायला मिळाला. प्रत्येक लॉट्समध्ये 8 संघ आपण पाहिले. हे खऱ्या अर्थाने क्रिकेट असतं, कारण आजच्या घडीला आपण जर बघितलं अनेक भागामध्ये 10चे लॉट्स, काही ठिकाणी 12चे पण लॉट्स असतात. क्रिकेटला मजा येत नाही आहे. 8चा लॉट्स असला की क्रिकेट पाहायला मजा येत आहे. त्या प्रकारचं लॉट्स रिव्हर्स सडन केला आणि कदाचित चुकी झाली. झेलचा एक प्रयत्न केला होता, झेल पकडू शकल्यामध्ये अक्रूरचं कौतुक करावं लागेल. काय धावल्या, 2 धावा नक्की आपल्या टीमसाठी या अक्रूरनं वाचवल्या असतील. जवळजवळ 20 ते 25 पावले तो धावत आला आणि मात्र हा चेंडू अडवला. 2 धावा आपल्या टीमसाठी त्याने अडवल्या. 2 धावसा मिळाल्या देवट टीमला. 2 धावसंख्येकडे संघ पोहोचतोय 8 या आकड्यावर. चांगला फटका खेळल्या सागरनं रिव्हर्स. सागर एक दर्जेदार खेळाडू आहे. सुवरा स्पोर्ट देवत टायगर 11 देवत टीमचा. पुढचा चेंडू सुजलचा. यावेळी दांडी गुल केली. अतिशय वेगामध्ये हा चेंडू फेकलाय आणि मात्र पहिला ब्रेक थ्रू यावेळी मिळवून दिलाय मरई बिंदन टीमसाठी. सुजलनं पहिला आदरा मिळालाय स्वरा स्पोर्ट टायगर 11 देवट या टीमसाठी.
फोर व्हीलर गाडी ज्यानं जिंकली तो हा मयूर वाघमारे पिसरवाच्या मैदानावर श्रद्धांजली ट्रॉफी. या ट्रॉफीमध्ये सुद्धा त्याने आणखी एक फोर व्हीलर जिंकलेला हा खेळाडू आहे मयूर वाघमारे. मागचा सामना सुद्धा हातातून निसटला होता, मात्र जो सामना पराभव छायामध्ये गेला तो सामना ज्यानं आपल्या बाजूने झुकवलाय असा हा मयूर. नक्की म्हटलं जातं लहरों से डरकर नौका समुद्र पार नहीं करती, लहरों से डरकर नौका समुद्र पार नहीं करती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण मागच्या सामन्यामध्ये मयूरनं दाखवलं. तो मयूर यावेळी मैदानाच्या आतमध्ये आलाय. समोर संघ आहे विंदणे. मग अशी टाकी घेऊ आता विंदणे एकाच ग्रामपंचायतीमधील हे दोन संघ. सुजल तो मयूर. पुढचा चेंडू फेकतोय गोलंदाज सुजल. कमी गतीचा हा चेंडू फटका बसलाय गितेश जोशी आणि काय झालं इथं जीवनदान मिळालं. मयूर वाघमारे सारख्या एका मोठ्या फलंदाजाला जीवनदान दिलं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जीवनदान माग तेवढं देव देतो आणि कर्म नेतो. अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये गीतेशकडनं ही अपेक्षा नव्हती, कारण गीतेश एक अनुभव खेळाडू आहे आणि नेहमी अशा चुका त्याच्याकडनं होत नसतात. मात्र यावेळी ती चूक झाली. एक धाव मिळाली देवट टीमला. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 1-9 पुन्हा एकदा गती परिवर्तन या चेंडूमध्ये पाहायला मिळाला. टप्पा पडला. पंचांचा इथे वाईटचा इशारा आलाय. एक धाव एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 10 या आकड्यावर. खूप चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळतोय सुजलकडनं. प्रत्येक चेंडू हा वेगळ्या प्रकारच्या धाटणीचा फेकत असतोय. तो कधी लेग ब्रेक, कधी ऑफ ब्रेक, कधी वेगवात असा हा चेंडू फेकण्यामध्ये माहिर आहे सुजल नवाळे. आमचे NR ग्रुपचे पंच MD बुम बुम नीरजजी राणावत. 10 धावेनंतर हा चेंडू थोडासा वेगात आला. यावेळी सुद्धा दिशा भरकटी आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक आणखी एक सुपर चेंडू. धावसंख्या धावपट्ट्यावर 11 आल्यात. थोडंसं मानसिक दडपण आहे. झेल सोडला की थोडंसं दडपण असतं. ते दडपण गोलंदाज सुजलवर आलं. लगातार 2 चेंडू वाईट फेकलेत. धावसंख्या धावपट्ट्यावर 11 धावा धावपट्ट्यावर. येणार पॅनर नीरजजी राणावत सर. आम्ही बघितलं की शेवटच्या रजनीमध्ये येत असतात ते कधी पण. पहिल्या ते 3 दिवस येत नाही, तेव्हा येतात काळ्याचं कीर्तन, तेव्हा ते बरं येत असतात. खूप पैसा कांचनजी पालकर सर त्याने कमवलाय. हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव फेकलाय. धावसंख्या स्थगित. धावपट्टा 11. आमच्या पतपेढीमध्ये सुद्धा अकाउंट आहे. 5.5 लाख रुपयांचा अकाउंट जमायचं. आम्ही सांगत नसतो कधी अशा गोष्टी, पण आम्ही सांगतो. पुन्हा एकदा धावसंख्या धावपट्ट्यावर 11. 1-11 सज्ज होते सुजल. सुरेख चेंडू. काय गोलंदाजी केली सुजलनं. सर्व क्रिकेट रसिकांची मन या खेळाडून नक्की तिन्ही सामन्यामध्ये जिंकलीत. प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन. बिंदन संघाला खऱ्या अर्थानं 2 एक कोहिनूर हिरे गवसले, एक अक्रूल आणि एक हा सुजल. 2 षटकं संपली धावपट्ट्यावर. धावसंख्या 1-11. ऐकू एकदा पुन्हा एकदा सुमुद्र संगीत DJ सॅम. जयेश पाटील यांच्याकडे 2,000 रुपये हॅट्रिक आहेत. मग समाधानला 8,000चं पारितोषिक आहे. मयूर सध्या पहिला चेंडू जोरदार अपील आणि मात्र यामध्ये अपील उचलली. मेडल फ्लम LBW पाहायला मिळाला. आणखी एक हादरा मिळाला आहे स्वराज स्पोर्ट टायगर 11 देवट टीमला आणि मात्र आणखी एक मोठी सफलता मिळाली मरई विंदणी या टीमला.
आपल्या आयुष्यातील खरा गुरु काय असतो तर तो अनुभव. मयूर वाघमर जरी इन्फॉर्म असला तरी आपला अनुभव पणाला लावला आणि का बक्षीस समाधान पाटीलवर एवढ्या मोठ्या रकमेनं लागली याचं उत्तम उदाहरण. कारण हा मोठा खेळाडू आहे, 40+ खेळाडू असताना आजही क्रिकेटची गरज विंदण टीमला आहे. आणि मात्र या टीममध्ये खूप सारे बदल पाहायला मिळाले, पण समाधान पाटील आणि गीतेश जोशी यांनी मात्र आतापर्यंत आपली जागा टिकवून ठेवली या मरोई विंदण टीमसाठी. एक काळ प्रशांत नवाळे सुद्धा चांगला क्रिकेट पाहायला मिळाला. डावकुराचा 20 आक्रमक खेळाडू अमय कुरसिया ज्या प्रकारे फलंदाजी करायचा भारतीय संघाचा खेळाडू त्या प्रकारची खेळी प्रशांतजी नवाळे करायचे. धावसंख्या 10 पटल्यावर 2 बाद 11. तदनंतर हाई चेंडू सुरेख, अतिशय सुरेख. आता मात्र देवस संघाला विचार करायला भाग पडलाय. बॅक टू बॅक चांगली गोलंदाजी विंदण टीमकडनं होतोय. सज्जन नवाळे आणि सुरेश पाटील यांच्याकडनं 2000 रुपये तिकडे आहेत. 10,000 रुपये आणि पुन्हा एकदा झेर उडालाय. पाहायचं यावेळी काय होतोय. यावेळी मात्र नो लँड मध्ये हा चेंडू पाडला. 2 धावा या चेंडूवर 2 धावसंख्येनं संघ पोहोचेल. धावपटल्यावर 2 बाद 13. हा क्रिकेटमध्ये आपण अशुभ आकडा मानतोय, पण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये हा आकडा कधीही अशुभ नसतोय. 13 तारखेला जर पैसे आले तर कोणी नाही बोलणार नाही, असा आकडा क्रिकेटमध्ये आपण त्याला अशुभ मानत असतोय. धावसंख्या 10 पटल्यावर 2 बाद 13. यावेळी मात्र फेकून दिलाय. फलंदाजानं सांगतोय भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले पंख जरी माझे उडेल नव्यानं मी, मला अडवू शकेल अशी कोणती भिंत नाही. येथील तुफाने आणि येथील वादळे, या तुफानामध्ये आणि वादळामध्ये अडखळणं हे माझं काम नाही. हे दाखवतो प्रेम वाघमारे. षटकार मारतोय आणि आत्मविश्वास वाढवणार हा षटकार देवट टीमसाठी. धावसंख्या 10 पटल्या पोहोचत 2 बाद 19. अतिशय मोक्याच्या क्षणी हा षटकार आला प्रेमच्या बॅटमधनं. 19 धावा धावपटलावर. 2 फलंदाज बाद झालेत. पुन्हा एकदा समाधान. हा चेंडू कमबॅक केलं. मानसिक दडपण असताना कमबॅक केलं गोलंदाज समाधाननं. 2 षटकं आणि 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. धावपटल्यावर धावसंख्या 19. आता मात्र शेवटचा 1 चेंडू असेल या षटकातील. समाधान पाटील 5 चेंडू फेकतोय, 8 धावा खर्च करतो आणि 1 सफलता. हा चेंडू पुन्हा एकदा वापसी. 1 षटकार मोठा फटका आल्यानंतर लगातार 2 चेंडू ज्यानं त्यानं निर्धाव फेकलेत आणि अशा 3 षटकं संपली. धावपटल्यावर धावसंख्या 2 बाद 19. आता मात्र थोडंसं अडचणीमध्ये आलाय देवट संघ. आता शेवटचं षटक असेल आणि शेवटचं षटक खूप महत्त्वपूर्ण असेल, खास करून देवत टीमसाठी हा शेवटचं 6 चेंडू खूप महत्त्वाचे. तिथपर्यंत वेळ आपल्याकडे. ऐकूया पुन्हा डीजे आमचे सॅमेना. दिवसामध्ये जत्रा येईल आणि जत्रेचं मात्र आता सर्व ठिकाणी अनेक प्रकारची जत्रा पाहायला मिळतील. तर आता मात्र नवीन आला गोलंदाज संघाचा विंदण संघाचा ट्रम्प कार्ड ज्याच्या नावाने संघ ओळखला जातोय तो आकाश पाटील. पहिला चेंडू फेकेल. समोर असणारा फलंदाज समाधान वाघमरसाठी हा चेंडू होता, उलटा चेंडू होता. चेंडू मारलाय सूरजनं, चेंडू उचललाय. विंदण टीमचा एक दर्जेदार क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची निवड आहे तो सूरज. 1 धावा या चेंडूवर 1 धावसंख्येनं संघ 20 वर पोहोचतोय. मागच्या वेळी प्रशांतजी नवाळे तेलंगणा स्पर्धेमध्ये आकाशकडनं अशा चुका झाल्या होत्या आणि ऐन मोक्याच्या श्रेणी मात्र हा संघ त्या स्पर्धेमध्ये पराभूत झाला होता. या सामन्यात चुका सुधाराव्या लागतील आणि सुधारल्यात या टीमनं. जयेश पाटील यांच्याकडनं हॅट्रिकला 2000. धावपटलावर पुन्हा एकदा हा फटका फसलाय आणि मात्र अक्रूरनं यावेळी चूक केली. ऐन मोक्याच्या श्रेणी ज्यावेळी आपण अशा चुका करतात त्यावेळी त्याचं भोगदान आपल्या टीमला मिळेल. आणखी एक झेल सुटला. धावसंख्या धावपटला 22. आमचे सागरजी पाटील जबरदस्त गाणी. 22 धावा धावपटलावर. पुढचा चेंडू
यावेळी मात्र झेल सोडला, जीवनदान दिलं आणि लगेच दाखवलं प्रेम वाघमारेने आणखी एक उत्तुंग मारलाय, षटकार. या गाण्यामध्ये आणि बेस्ट एडिटिंग पाहायला मिळतं आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून. धावसंख्या झेड सोडल्यानंतर हा षटकार 28. आता मात्र येणाऱ्या धावा या प्लस असतील देवट टीमसाठी. शेवटचे 3 चेंडूचा खेळ मात्र या षटकातील बाकी आहे. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता, बॅटची एज घेतली, फर्स्ट स्लिप मध्ये हा चेंडू गेलाय. एकच धाव असेल, एका धावसंख्येनं संघ यावेळी पोहोचेल 29 या आकड्यावर. पुन्हा एकदा रिव्ह्यूने मात्र टाइमपास 5 वाजले येतील. आमच्या सागरजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय. सागर धाबा कधी ज्यांना माहिती नसेल, नीरज रानवड सर NR ग्रुप, आमचे रानवड सर सागर धाबा चिरनेर आणि दिगाडच्या मध्ये कधीही जा. उत्तम टेस्ट, फंटूस, जिताडे, कोळब्या, मांदेडी सर्व प्रकारची मासली आहे. सागरजी पाटील या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, ज्यांची मेहनत खूप आहे, त्यांचं धाबा आहे. असे सागरजी पाटील, नाव सांगा कधी पण, आपला नाव सांगायची गरज नाही, दोस्तीच्या दुनियेत राजा माणूस आहे. त्या माणसानं आयुष्यात काय कमवलं आहे? पैसा कमवला नाही, मात्र माणसं कमवली, असे सागरजी पाटील. आणि चेंडू गेला फेर डिलवली, पंचांचा इशारा. एक धाव, धावसंख्या धावपटल्यावर 29. आता मात्र शेवटचे 2 चेंडू. पुन्हा एकदा दिशा बरकडली आणि पंचांचा पुन्हा एकदा चेंडू आलाय, इशारा वाईट. 1 धाव, 30 धावा धावपटल्यावर. शेवटचे 2 चेंडू मध्ये जर 2 मोठे फटके मारले देवट संघानं, तर देवट संघाची ओळख आहे गोलंदाजी. 30 धावा धावपटल्यावर. या चेंडूमध्ये गती परिवर्तन पाहायला मिळालं. आकाशनं सेन्सिबल क्रिकेट दाखवलं, थोडंसं व्हेरिएशन चेंडूमध्ये दिलं आणि चेंडू निर्धाव फेकला. धावसंख्या धावपटल्यावर स्थगित 30 वर. आता मात्र शेवटचा 1 चेंडू पहिल्या इनिंग मधील, पहिल्या पूर्वार्धामधील. पुढचा चेंडू शेवटचा, पुन्हा एकदा कमी गतीचा हा चेंडू फेकला. यावेळी चेंडू पायाला आढळला. एकदा वाली, पंचांचा इशारा आमच्याकडे येईल. लेग बाईज अशा अर्थाने पहिला पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनं धावपटल्यावर धावसंख्या 31. 32 धावांचं सोपं असं आव्हान आहे. सोपं जरी असलं तरी क्रिकेटमध्ये कुठली गोष्ट सोपी नसते, कारण देवट संघाची ओळख आहे गोलंदाजी. तर 32 धावा चेस होतील मरोई बिंदन टीम संघासाठी, की स्वरा स्पोर्ट टायगर 11 हे धावा डिपेंड करतील. धावतं समर्थन आपण ऐकूया. सिद्धे करवळे गावातील गोड आवाज योगेशजी मडवी यांच्याकडे जाऊया. धन्यवाद. ये गोए ये आहे गर्भ असं 10वं पर्व. धोंडू काका सुप्रसिद्ध मैदान आणि क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहतायत. समर्थ चषक या स्पर्धेचे लाडके आयोजक तुम्ही पाहतायत सन्माननीय
मुकुंददादा गाभण आणि सन्माननीय अमितदादा पाटील यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रीडा स्पर्धा. खरं स्पर्धेला फार मोठं योगदान लाभलं आणि सह आयोजक म्हणून सागरदादा पाटील, प्रशांतदादा नवाले आणि त्याचबरोबर आमची संपूर्ण आयोजन कमिटी टीम सगळ्यांचा आपण आभार व्यक्त करूया. खरं तर आम्हाला देखील या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली. आमचे मित्र रोशन पाटील तारा, त्यानंतर आमचे सागरदादा पाटील यांच्या वतीने प्रशांतदादा नवाले यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करेल. आज या स्पर्धेतील तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीतील शेवटची लढत यातनं जिंकणारा संघ सुपर 5 मध्ये दाखल होईल. परंतु मॅन ऑफ द सिरीज साठी बघा सुपर 5 पर्यंतच धाबा म्हणजे या मॅच पर्यंत धाबा काउंट केल्या जातील. हे पॉइंट फक्त आता या मॅच पुरतेच असणार आहेत. यानंतर तुमचे जे पॉइंट असतील ते काउंट होणार नाहीयेत सुपर 5 मॅच मध्ये. पहिल्या रात्री तुम्ही पहिली दमदार लढती पाहायला मिळाला. जे बजरंग गोडसे बी संघ सुपर 5 मध्ये दाखल झाला. काल केलवणे संघ सुपर 5 मध्ये दाखल झाला आणि आज मरुआई बिंदने आणि त्याचबरोबर तुम्ही संघ पाहतायत या ठिकाणी टायगर 11 देवत, स्वराज स्पोर्ट टायगर 11 देवत संघानं प्रथम बॅटिंग करताना 31 धावा केले. त्यांनी 32 धावेचं टार्गेट उभं केलंय. सुंदर क्रीडा स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खरं तर प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. या स्पर्धेला प्रचंड प्रेक्षकांची गर्दी राहिली गेल्या तिन्ही रात्री. उद्या यायला विसरू नका आणि उद्या पाहिलाही विसरू नका. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून समर्थ चषकाचा शानदार पर्व अर्थात सुपर संडेला सुपर धमाका, सुपर मॅचेस, सुपर 5च्या लढती होतील. त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की या मालिकावीर 4 व्हीलरचा मानकरी कोण, मारुती सुझुकी एक्सप्रेसो कोणाच्या घरी जाणार याचं प्रत्येक उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. आमच्या सोबत स्कोरच्या भूमिकेत आमचे रायगडचे उत्कृष्ट स्कोरर वजनदार खरं तर आमचे कांचनजी पालकर केवाली ग्रामपंचायत उपसरपंच आहेत आणि नक्कीच उद्याच्या लढती होणार आहेत. बघा कारण्य 11 जानता राजा दादर आणि त्याला फाईट करेल अंबिका किराणा स्टोअर हातनोली. गेम स्टार्ट, लेट्स प्ले. दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. प्रेक्षकांना आज चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. यातनं जो संघ जिंकेल तो सुपर 5 मध्ये दाखल होईल. त्यामुळे दोघांसाठी ही लढत फार महत्वाची आहे. डू अँड डाय. दोन्ही संघनायकाच्या तिरप्या नजरा आमच्या ट्रॉफी वरती आणि या 4 व्हीलर वरती लागल्यात. पाहूया या मॅच मध्ये कोण जिंकेल. 32 धावेचं टार्गेट मनाशी बाळगून इथे सलामी जोडी आकाश पाटील आणि गीतेश जोशी मैदानाच्या आतमध्ये. पहिला वेगवान चेंडू मयूरचा पाठीमागे चाललाय. धन 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 करत सीमारेषा बाहेर. 4 रन. पहिला चेंडू चौकार आलाय. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. गितेश नवाले ने जर 20च्या प्लस धाबा केल्या, गितेश जोशी याने जर 20 प्लस धाबा केले तर आमचे प्रशांत दादा नवाले आणि प्रकाश दादा नवाले यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राइज त्या खेळाडूला दिलं जाईल. भरघोस प्राइज देखील लावली जाते कारण महत्वाची लढत आहे. हा सामना दोन्ही संघाच्या माध्यमातून पुन्हा पाठीमागे यावेळी झेल टिपलाय आणि सेलिब्रेशन. आकाश पाटील बॅक टू द डगआउट. काय सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळते. कारण मी सुरुवातीला सांगितलं की ही लढत दोन संघांमध्ये आहे. दोन संघांचं खरं तर हे लढत आपण पाहिली आणि दोन्ही संघाचं लक्ष आता ट्रॉफीकडे लागलंय. समर्थ ट्रॉफी कोण उचलणार. कारण 32 धावेचं जरी टार्गेट असले तरी इथे खरं तर देवत संघाची ताकद ही त्यांची गोलंदाजी आहे. गेल्या 2 मॅच मध्ये त्यांची ताकद आपण पाहिली. खरं तर मयूर वाघमारे हे नाव सध्या चर्चित असणार आहे. पहिल्या बॉलला चौकात जरी आला तरी दुसऱ्या बॉलवरती आकाश पाटीलची विकेट. सज्जन नवाले आणि
सुरेश पाटील यांच्याकडून जर 3 बॉल 3 षटकार मारले 2,000 रुपये आणि जर सामना जिंकला तर 3,000 रुपयाचं प्राइज. भरपूर प्रेक्षक इथे मॅचचा आनंद घेत आहेत. बक्षिसं देखील इकडे लावली जाते संघांसाठी, कारण मॅच देखील तेवढी महत्वाची आहे. दोन संघांसाठी महत्वाची लढत, डू अँड डाय. चांगला चेंडू समोर खेळतात, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल घेणार, सिंगल बरोबर टीमची टोटल 5 या धावसंख्ये होती. 24 चेंडूमध्ये 32 धावेचं टार्गेट आहे, त्यामुळे सामना शेवटपर्यंत प्रेक्षकांना चांगला पाहायला मिळेल. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. लढावं लागेल दोन्ही संघाला, कारण ही ट्रॉफी जर उचलायची असेल तर तुम्हाला लढावं लागेल. चेंडू चांगला गुडले स्पॉटला पडल्यानंतर हलकासा बाउन्स घेणारा बॉल फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती गितेश जोशी तुम्ही पाहतायत. त्यासाठी ऋग्वेदा एंटरप्राइजेस यांच्याकडून लगातार 3 बॉल 3 षटकार मारले तर त्याला 3,000 रुपयाचं प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. आणि खरं तर गितेशवरती जिम्मेदारी आता वाढली आहे, कारण सामना जिंकण्यासाठी 32चं टार्गेट आहे. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 5 धावा मयूर वाघमारेनं खर्च केल्यात. तोच मयूर वाघमारे पुन्हा एकदा. चांगला चेंडू, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बीट केलाय. अगदी दन 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 करत बॉल अलोंग द कार्पेट, एक्स्ट्रा कव्हर सीमारेच्या बाहेर, चौकार. अमित पाटील ने ठेवले तर क्रिकेट सामने, आमदार महेश बालदी साहेबांनी प्रमुख पाहुणे. महेश गावण सागर पाटील ने ठेवले तर क्रिकेट सामने, समर्थ चषकाला आले बघा मित्र परिवार पाहुणे. जिंकण्यासाठी टार्गेट 32 चौकार आलाय. 5व्या बॉलवरती धावा झाल्या त्या सध्या तरी 9 धावा. हा चेंडू हलक्यातनं क्लिक केलं. मयूरचं षटक त्यांच्यासाठी फार महत्वाचं होतं. दोन्ही संघाच्या तुलनेनं मयूर वाघमारेचं षटक फार महत्वाचं होतं, कारण देवत संघाला विकेट पाहिजे होत्या. विकेट आकाशी त्यानं प्राप्त केली, परंतु त्याच्याच विरोधात गोलंदाजीतनं जवळजवळ 11 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या आहेत. आणि जे टार्गेट होतं 32 धावेचं, ते टार्गेट आता 18 चेंडू 21 वरती आलं. म्हणजे प्रतिषटक 7.00च्या सरासरीनं मोरवाई विंदणे संघाला धावा बनवायच्या आहेत. मागच्या 2 हप्त्यापूर्वी आपण पाहिलं की खरं तर केलवणे नाईट स्पर्धा आपण पाहिली. मोरवाई बिंदणे संघाने ती स्पर्धा जिंकली, चॅम्पियन झाला आणि तेच स्वप्न घेऊन आता या स्पर्धेमध्ये आले. अर्थात समर्थ ट्रॉफी उचलण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलंय. पाहायचं मैदानाच्या आतमध्ये येणारे 18 चेंडू धावा डिफेन्स होतील का 21, की मात्र त्यांना इथे चेस केल्या जातील, हे नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही ताकदवर संघ आहेत, त्यामुळे सहजासहजी मैदानाच्या आतमध्ये हार मानणार नाहीयेत. देवत संघाला आता एकच गोष्ट सांगेल की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवानाही बात बदलते. मनात नेहमी रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. वेळ बदलावी लागेल देवत संघाला, कारण ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये संघ मोरवाई बिंदणे खेळतोय. जिंकण्यासाठी टार्गेट 32 पहिल्या षटकामध्ये 11 आल्या. ओव्हर नंबर 2 चांगला बॉल इथे बॅट पॅडवरती होता, परंतु इथे एक सिंगल प्राप्त केली लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. बॅट कट, येस पंचांचा इशारा आलाय. एक सिंगल बरोबर टीमची टोटल 12 होती. एक धावेला आता कंचन पाडकर फार महत्व आहे, कारण शेवटचा सामना डू अँड डाय, जिंका किंवा मरा. दोन्ही संघनायकाच्या तिरप्या नजरा आमच्या ट्रॉफीवरती लागलेत. 22 खेळाडूंची तिरपी नजर आमच्या फोरव्हीलवरती लागली आहे, परंतु इथनं कोण जिंकेल आणि या समर्थ चषकातल्या सुपर 5 मध्ये दाखल होईल, याचं उत्तर म्हणजे येणारे 17 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 20 धावेची गरज आहे. चेंडू आणि धावांच्या मधलं अंतर आहे ते फक्त आता केवळ 3चं अंतर आहे, त्यामुळे संघर्ष करावा लागेल तो देवत संघाला. बिना संघर्ष कोई महान नाही बनता. चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट ऑफ साइडला लॉंग ऑफ रिजन मध्ये. एका ऍक्शन मध्ये बॉल उचलू शकले नाहीयेत, त्याचा परिणाम 2 धावा मिळाल्या. जर चेंडू एका ऍक्शन मध्ये उचलला असं एक सिंगल मिळाली असती, परंतु त्याचा परिणाम झाला की ते 2 धावा मिळाल्या. एक धाव मी मगाशीच सांगितलंय फार इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघाच्या तुलनेनं, कारण एकीकडे देवत संघाला धावा वाचवायच्या आहेत आणि दुसरीकडे मोरवाई बिंदणे संघाला धावा बनवायच्या आहेत. धावा पडकावरती 14 लागलेत. 18 धावीची गरज आहे. 16 चेंडू आता शिल्लक राहिलेत.
16 चेंडू आणि 18 धाबा. दोन्ही संघांचं स्वप्न आहे, दोन्ही संघांना स्वप्न बाळगलंय खरं तर या ट्रॉफीला उचलण्याचं. परंतु एक संघ विजेता होणार जो सुपर 5 मध्ये जाणार आणि नक्कीच एक संघ स्पर्धेतनं बाहेर. चांगला चेंडू यावेळेस बॅकवर्ड पॉइंट मध्ये एक सिंगल मिळाली. दोन्ही फलंदाजाला माहिती की आता सिंगल डबलने जरी धाबा केल्या तरी आम्ही सहज सामना जिंकू आणि अगदी शांत स्वभावाने मैदानाच्या आतमध्ये संयमाने क्रिकेट खेळला जातोय. तर छत्रपती शिवरायांनी सांगितलंय संयमाने जगातल्या अनेक साऱ्या लढाया जिंकता येतील आणि त्या संयमाने क्रिकेट खेळत असताना मोराई भिंदने संघाचे दोन्ही बॅट्समन अनिकेत खरं तर जोशी आणि गीतेश जोशी हे दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. धावा संख्या 15 रन्स. बॉडीपेक्षा दूर करण्याचा प्रयत्न, चेंडूही दूर गेला, पंचांनी वाईट घोषित केला. ही अतिरिक्त रन्स आता मागात पडेल आणि वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. खरं तर चेक करावा लागेल. DRS चेक करते तिसरे पंच करेन. सध्या तरी आपण पाहिलं 15 धाबा धावपडकावरती लागलेत. टार्गेट अद्याप 17 धावेच आहे. येणाऱ्या बॉलचं डिसिजन अद्याप पेंडिंग आहे आणि खरं तर ही स्पर्धा चर्चित राहिली. मी मगाशी चर्चा केली कंचन पालकर की उरणपुरती स्पर्धा चर्चित नाही तर या स्पर्धेची चर्चा रायगड ठाणेमध्ये होते. कारण आपण पाहिले भूमी 11 मांडा जो टिटवाला मधला संघ पहिल्या रात्रीमध्ये खेळला. त्याचबरोबरीने आपण पाहिलं की एक संघ गोरसई जो आपण पाहतो भिवंडी परिसरातला इथे खेळला. रायगडातले अनेक संघ खेळले, ठाणे जिल्ह्यातनं अनेक सारे संघ खेळले. त्यामुळे स्पर्धेची चर्चा दोन्ही जिल्ह्यामध्ये होतीये. बहुचर्चित क्रीडा स्पर्धा समर्थ चषक 2025 पर्व प्रथमच उरण परिसरात अर्थात उरण तालुक्यामध्ये ही नाईटची 4 व्हीलर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दमदार आयोजक आमचे एबन जोडी, खरं तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे. मुकुंददादा गावण आणि त्याचबरोबर आमचे अमित दादा पाटील थेट सरपंच एबन जोडी. फेअर डिलिव्हरी पंचांचा इशारा आलाय. डॉट चेंडू फार महत्वाचा होता. आता बॉल झाले ते ओव्हर मध्ये 4 चेंडू म्हणजे आता 14 चेंडूंचा 4 चेंडू म्हणजे 3 चेंडू अद्याप या ठिकाणी 2 चेंडू शिल्लक आहेत. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी टार्गेट आपण पाहतोय 32 होतं. आता 17 धाबा बनवायचे आहेत. 14 चेंडू आणि 17 धाबा. जिंकण्यासाठी 14 चेंडू शिल्लक राहिले. 17 धाबा विंधने संघाला करायचे आहेत. फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र एक सिंगल घेतली. डबलचा प्रयत्न पाहायचा इथे दुसरी धाव वेगाने कंप्लीट होते. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धावेने संघ पुढे चाललाय 17 या धावसंख्येमध्ये. जिंकण्यासाठी आता गरज येते फक्त 15 धावेची. 13 चेंडू आणि 15 धावा. स्कोरवरती धावा लागले 17 धावा. 17 आणि 17 असं म्हटलं जाते. खरं तर 17 नोव्हेंबर 2012 दुपारी 3:33 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंधार पसरला. तो 17चा कचरा संपूर्ण मराठी माणसाला झाला. इथे 17चा स्कोर तुम्ही पाहतायत. षटक समाप्त होत आहेत या ठिकाणी आणि आता पुन्हा DRS घेतलाय. बॅटिंग करणाऱ्या संघानं चेक केलं जाणार. 17 आणि 17 याबद्दल आपण चर्चा करत होतो. खरं तर 17 आणि 17 पूर्ण मराठी माणसाला 17 नोव्हेंबरला झाला. 17 नोव्हेंबर 2012 दुपारी 3:33 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंधार पसरला. भर दुपारी एका तेजस्वी सूर्याचा अस्त झाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला 17चा कचरा झाला. सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता आणि पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा दबदबा होता. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुनाच मुभा आहे. कारण साहेब तुमच्याच मुळे मराठी माणूस उभा आहे. मराठी माणसाचं मानबिंदू आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे 17 तारखेला त्यांचं निधन झालं. खरं तर फेअर डिलिव्हरी पंचांचा इशारा आलाय आणि षटक क्रमांक 2 समाप्त झाले. धावपळकावरती 17 धाबा लागलेत. येणारे 2 षटक आता 15 धाबेची गरज आहे. 12 चेंडू 15 धाबा.
में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए. पायीच्या मैदानाच्या आतमध्ये संघ कोणता जिंकेल, कारण शेवटपर्यंत संघर्ष करावा लागेल. दोन्ही संघाला, दोन्ही तुल्यबल संघ आहेत, दोन्ही ताकदवर संघ आहेत. सहजासहजी मैदानावरती हार मानणारे संघ नाहीयेत, कारण संघ एका बाजूला दैवत तर दुसऱ्या बाजूला विंधने, हे दोन संघ एकमेकाविरुद्ध अनेक वेळा येतात. परंतु आज या समर्थ चषकाच्या माध्यमातून शेवटची अंतिम तिसरी लढत खेळत असताना हे दोन संघ एकमेकाविरुद्ध जिंकणारा संघ समर्थ ट्रॉफीच्या सुपर 5 मध्ये दाखल होणार आणि हारणारा संघ पुढच्या वर्षीची वाट पाहणार. पायीच्या मैदानावरती येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी 15ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय ऋतिक वाघमारे, तर दुसरीकडे स्ट्राइक एंडला गीतेश जोशी. फटका चांगला, पहिला बॉल, स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड, स्वैग से करेंगे सबका स्वागत. गीतेश जोशीच्या बॅट मधून षटकार. विंधने संघासाठी संजीवनीचं काम करेल, कारण आता जे टार्गेट होतं 12 मध्ये 15चं आता ते टार्गेट झालंय. 11 बॉल 9 धावेचं, 11 चेंडू 9 धावा. आता थोडं सेलिब्रेशन होत चाललंय मोराई बिंदने संघाच्या पाठीराख्यांचं, आणि खास म्हणजे प्रशांत नवाले आनंदित दिसतात, कारण सामना आता त्यांच्या बाजूने येत चाललाय. येणारे 12 बॉल खरं तर 11 चेंडू आणि आता 9 धावेची गरज आहे. दमदार क्रीडा स्पर्धा, सुंदर आयोजन, उरण मधल्या पहिलं मानाचं सन्मानाची क्रीडा स्पर्धा आपण पाहतो. समर्थ चषक खरं तर आज तिसऱ्या रात्रीमध्ये शेवटच्या 11 चेंडू शिल्लक. हा चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केलाय. अव्वंत धाबा वाढतायत. धाबसंख्या आता सध्या वेगानं 24 या धावसंख्येवरती. 11 चेंडू मध्ये आता फक्त 8 धावेची गरज आहे. काय सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये 8 खरं तर 7 चेंडू मध्ये 15ची इनिंग गीतेश जोशीने खेळली. दुसरीकडे अनिकेत जोशी खेळतोय, ज्यानं 5 चेंडू मध्ये अवघ्या 4 धाबा केल्यात. परंतु गीतेश जोशीचं देखील कौतुक करायला पाहिजे. कठीण परिस्थितीमध्ये योग्य क्रिकेट, डिफेन्सिव्ह क्रिकेट, बचेंगे तो और लढेंगे, हे पवित्र धारण करत असताना हे रक्षात्मक क्रिकेट आहे. खरं तर चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब बॉलचा पुरेपूर फायदा घेणं हे दाखवून दिलंय. धावसंख्या आपण पाहिली तर 25. चाय की चुस्सी लेते बे मुकुंद दादांचे बाचे स्क्रीनवरती दाखवले जात आहेत, कारण रात्रीची वेळ. धावसंख्या 25. आता गरज आहे ती फक्त इथे 7 धावेची. स्ट्राइकेट वरती तुम्ही अनिकेत जोशीला पाहतायत. बॉल शिल्लक राहिले 10 बॉल मध्ये आता करायचे त्या फक्त 7 धावा. यावेळीचा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक 3-3 येत आहेत. 4-4 खेळाडू पुढे येण्याचा प्रयत्न करतात, परंतु लास्ट मोमेंट काय सुंदर झेल टिपलाय. सौरभ वाघमारेने झेल टिपला आणि धक्का लागले. अनिकेत जोशी बाद झाले मैदानाच्या आतमध्ये. राहिलेत 9 चेंडू आणि आता 7 धावेची गरज आहे. तर त्याला 1000चं प्राइज दिलं जाईल आणि षटकार मारला प्रशांत, तर कदाचित सामना देखील लेवल होईल आणि सामना खरं तर जिंकण्यासाठी 7 धावेची गरज आहे. संपूर्ण विंधने संघानं स्वप्न पाहिलंय समर्थ चषकाला उचलण्याचं, आणि सध्या आता राहिलेले 9 चेंडू मध्ये त्यांना करायच्या त्या फक्त 7 धावा. गोलंदाज ऋतिक वाघमारे. 7 चेंडूंचा खेळ, 11 खरं तर बॉल राहिले, तर आता 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावेची गरज. हा चेंडू देखील हवे ते पाहिजे. क्षेत्ररक्षक पाठीमागे धावतात. बॅक साईडला पुन्हा झेल. सुंदर कॅच भूषण वाघमारेने टिपलाय. अजून एक झेल. 8 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 7 धावेची गरज. समर्थ
येस, पहिल्याच दिवशी सुंदर पर्व तुम्ही पाहिलं आई एकप्रिय इव्हेंटच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण तुम्ही ड्रोन व्ह्यूचं हे दृश्य पाहतायत. खरं तर या संपूर्ण क्रीडांगणाचं व्ह्यू दाखवलं जाते. काय सुंदर स्पर्धा, धोंडू काका मैदान हे दाखवलं जाते. खरं तर सुप्रसिद्ध मैदान आहे. अनेक स्पर्धा या ग्राउंडवरती होत आहेत आणि नक्कीच आज देखील समर्थ चषकाचं हे पर्व तुम्हाला पाहायला मिळते. तिसऱ्या रात्रीमध्ये नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. 4 व्हीलर कार बघा, मारुती सुझुकी एक्सप्रेसो पहिल्या रात्रीमध्ये उद्घाटन सोहळा झाला आणि मान्यवरांच्या शुभासे उद्घाटन केलं. आज तिसऱ्या रात्रीमध्ये शेवटच्या क्षणाला ही लढत पाहायला मिळते आणि उद्या खरं तर सी गटातले सामने खेळतील, परवा सामने खेळले जातील आणि त्यानंतर त्याच रात्री सुपर पायच्या लढती होतील. त्यानंतर प्रथम क्रमांकाचा चॅम्पियन संघ कोण, रनरअप संघ कोण, त्यानंतर मालिकावीरचा मानकरी कोण. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मालिकावीर तुम्ही पाहतायत. खरं तर ही मालिकावीर पुरस्कृत केले संजय शिंदे साहेब यांच्या वतीनं ही 4 व्हीलर कार पुरस्कृत करण्यात आली आहे. 8 चेंडू आणि आता 7 धावेची गरज आहे. बघा, वेळ घेऊ नका, फार वेळ झाला. खरं तर रात्रीची आता 4:12. चला, 8 चेंडू आणि आता 7 धावेची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज गोलंदाज ऋतिक वाघमारे. यस, उद्या 8 संघ उद्या खेळतील, परंतु उद्या बाबूशाह आणि समीर सोमणे सरांचा आवाज तुम्ही ऐकाल. यस, हा चेंडू एक सिंगल भेटली, डबलचा प्रयत्न नाहीये. एक सिंगल बरोबर. आता फक्त 6ची गरज आहे. एकीकडे गीतेश जोशी तुम्ही पाहताय, ज्यानं 7 चेंडू मध्ये 16चं योगदान दिलंय. बॉल आहे 7 आणि जिंकण्यासाठी फक्त 6 धावेची गरज आहे. संयमी क्रिकेट सध्या मरुआई बिंधणे संघाच्या वतीनं खेळलं जाते. महत्वाची लढत आहे. त्यांना माहिती आहे की इथनं एखादी चूक जरी झाली तरी हातातनं मॅच निसटू शकते. त्यामुळे संयमानं क्रिकेट खेळलं जाते. षटकाराला 1000. सूर्यकांत कासकर यांच्याकडून षटकार ठोकला तर 1000चं प्राइज आहे आणि 20+ झाले तर 1000चं प्रशांत दादा नवाले यांच्याकडून देखील प्राइज आहे. चला, राहिले 7 चेंडू आणि आता गरज आहे 6 धावेची. बॅट्समन डेड चेंडू घोषित केलाय, मृत घोषित केला चेंडूला. समाधान धाव घेण्याच्या अगदी प्रयत्नामध्ये अगदी त्याला घाई आहे, परंतु एकीकडे गीतेश जोशी फुल टॉस चेंडूला प्रहार. बॉल चालला मिड विकेट सीमारेखा बाहेर आणि गीतेशनं षटकार ठोकत मरुआई भिंदने संघानं दमदार ताताट एंट्री केली आहे सुपर पाय मध्ये.